तर आम्ही निघालो आहोत केशवराज मंदिरात दर्शन घेण्यासाठी आणि तिथे गणपतीचंही मंदिर आहे, पुरातन मंदिर आहे हे. आणि ह्याच्या आधी आम्ही गेलेलो, कधी बघितलं असेल ना माझे व्लॉग तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल. तर एवढं छान ग्रीन म्हणजे निसर्ग हिरवळ असं सगळीकडे ना, पाऊस होता, मस्त वाटत होतं क्लायमेट. आणि केशवराजला ना चढण आणि उतरण दोन्ही पण आहे आणि वाहती नदी आहे आणि खूप छान छान आहे. ते आता दाखवते मी तुम्हाला. चला, ते इथे पे आणि पार्किंगचं होतं, 50 रुपये होतं एका ठिकाणी, जिथे पार्किंग आम्ही करायला ठेवलेलं आहे. कोणी नव्हतं वरती जाऊन, फक्त ब्राह्मणच भेटले आम्हाला मंदिरात पूजा करणारे, बस. त्याच्या व्यतिरिक्त कोण नाही. ते ना विचारलं तर ते बोलले फक्त जेव्हा सुट्ट्या असतात ना तेव्हा खूप रश असते. ते इथे आम्ही निघालो आहोत मंदिरात दर्शन घेण्यासाठी. तर अन्वीला आणि तृषाला आणली नाही, कारण शेवाळ वगैरे असेल, पायऱ्या वगैरे चढाव्या लागतील ना, त्याच्यामुळे. तर इथे ना माकड बघा जंपिंग चालू होती त्यांची. तर आम्ही खाऊ आधी लपवून घेतला, कारण तिन्ही मुलं लहान होती, म्हणजे अर्णव, रितिशा आणि पप्प्या. तर त्यांना खायला घेतलं आणि पाण्याची बॉटल घेतली आणि आम्ही चालू केला पुढचा प्रवास. तर पुढे ना पूर्ण निसर्गरम्यचे व्हिडिओज मी तुम्हाला दाखवणार आहे, कुठून स्टार्ट केलं, कुठे एंड झालेलं आहे आणि ते वरती काय कसं आहे ना ते मी तुम्हाला नक्की दाखवेल. तर विचारत असं गेलो लेफ्ट राईट की काय म्हणून. आणि मुलं होती तर त्यांना काय चालायचा प्रॉब्लेमच नाही आहे, ते व्यवस्थित चालतील. फक्त एवढंच की घसरण वगैरे नको ट्रॅकिंगसाठी, म्हणून आम्ही म्हटलं शूज वगैरे तसंच घाला, कपडेही तसेच घाला, म्हणजे ट्रॅकिंग पण होऊन जाईल आपली. तर संध्याकाळी 4-4:30 वाजता आम्ही निघालो इथे. साधारण 1 पाऊण तासामध्ये रिटर्न आम्ही खाली आलेलो आहोत. हे सगळ्या सुपारीच्या आणि नारळाच्या बागा आहेत समोरच्या साईडला, तुम्ही बघता येते. आणि जसं ॲरो दाखवलेलं ना केशवराज मंदिर, तर त्या साईडला आम्ही तसे जात होतो. वारा खूप होता, पाऊस नव्हता पण वारा खूप होता, त्याच्यामुळे चालायला मजा खूप येत होती. असं घाम हा प्रकार आलेलाच नव्हता. आणि सोबतीला ना आम्ही चॉकलेट्स आणि पाण्याची बॉटल तर मी ठेवलेलीच होती. तर हे बघा इथे ना वेगवेगळी काली मिरीची झाडं आहेत ना, वेल ती पण होती, तर ती अमोलने मला दाखवली. काही गोष्टी आहेत ना अमोलला माहिती होत्या, कुठली झाडं कसली आहेत ते, तर ते दाखवत होते ते. तर हा बघा, दोन्ही साईडनी घनदाट जंगल आणि मधून पायवाट, सुंदर वाटत होतं. सगळी दुकानं बंद आहेत, बघू शकता तुम्ही. तर चला मी दाखवते तुम्हाला केशवराज मंदिर दर्शन. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात, आलो आहोत आम्ही केशवराज मंदिर दर्शन करायला. माझ्यासोबत आहे अमोल, जे मागे व्हिडिओ करतायत, अर्णव आणि बंटी, पप्प्या आणि दीदी आहे. तर चला, मस्त निसर्गाच्या सानिध्यातून आपल्याला आता चालायचं आहे. एकच पायवाट आहे आणि दोन्ही साईडला मस्त अशी हिरवळ झाडं आहे. जसजशी पुढे जाते ना तशी त्या पाण्याचा आवाज येत आहे, मस्त वाटते. आणि क्लायमेट ना एकदम गार आहे, कारण वरपर्यंत बघा जसं काय झाडांनी ना पूर्ण झुडूप करून ठेवलेला आहे आणि त्या झुडपातूनच एक रस्ता गेलेला आहे. हळूहळू बघा पाण्याचा आवाज जोरात येत चाललेला आहे. छोटी दुकानं पण आहेत मधी, पण आज ना रविवार आहे. मी आता त्यांना विचारलं तर कोण नाही आहे बोलले आता आज तरी. नाही, सुट्टीला काल होते बोलले, शनिवार होता ना, काल होते. आलेलो तर इथून या पायऱ्या चालू झालेल्या आहेत आता. आणि आता आपल्याला इथून खाली उतरायचं आहे. होता फणस आता या पिरियड मध्ये? या ना, आणि त्याच्यावरती ती वेल आहे ना, याची आहे, ते काळं हे असं ना मसाल्याचा पदार्थ, काली मिरी, काळी मिरची. ओके, काली मिरीची वेली. काळी मिरची आणि खूप ठिकाणी लावल्यात वेली तिकडे वरती.
तिथे 12 महिने पाणी असतं. हो, लास्ट टाइम आलो तेव्हा पण पाणी होतं, पाऊस नव्हता पण आम्ही आलो तेव्हा. ट्रेकिंग झाले एक टाईप आपलं आहे ना. बरं आलं दोघांना आणलं नाही, दोन्ही मुलींना. ठीक आहे. छान वाहत्या पाण्याचा आवाज येतोय. अर्णवला सांगा पुढे जाऊ नकोस आता. 5:30 वाजले आणि असं वाटतंय की पूर्ण अंधार झाला, कारण की हा, संध्याकाळ 5:30 झालेले आहेत आता. आला पाऊस. पण दोन्ही साईडला जंगल आहे आणि ना हे झाडांनी ना हे करून घेतलेलं आहे जसं काय, त्याच्यामुळे काळोख एवढा आलाय. आणि हा पाऊस पण. आत्ता खरी मजा चालू झालेली आहे. निसर्गरम्य ह्या वाटांवर तुम्हाला फिरायचे असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे व्हिडिओचे अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला येतील. केशवराजचे व्हिडिओ 2-3 झालेले आहेत, तर बघायचे असेल तर नक्की लाईक करा, कमेंट्स करा. बाय.